लागते. केशरचं झाड आहे. आपल्याला आता जर याची कलम बांधायची म्हणलं तर याची तयार काडी घ्यावी लागते. म्हणजे याला पुढं फुटवा येण्यासारखं असं दिसायला पाहिजे. हा जो फुटवा दिसून राहिला ही योग्य काडी समजली जाते. काडी ही निबर कडक पाहिजे. आता ही काडी घ्यायची अशी काटून आपल्याला घ्यावं लागते आणि हिचे ताबडतोब हिचे पानं असे पूर्ण काढावं लागते. अशा ह्या काड्या तयार करून जून मध्ये आपल्याला घ्यावं लागतात. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत काम चालतं हे आंबा बांधण्याचं. ऑगस्ट पर्यंत अशा काड्या तयार करून आपण तिकडं नर्सरीमध्ये कोळेचं गावरान कोळे टाकून कलमा तयार केलेले असतात आणि त्या कलमावर इथं बागातून काडी काढून न्यावं लागते आणि त्याच्यावर बांधावं लागते. हे खालचं गावरान आंब्याचं झाड आहे. गावरान कोळी टाकून तयार केलेलं गावरान आंब्याचं झाड आहे. याच्यावर आता आपल्याला जे लागेल ती व्हरायटी आपण याच्यावर टाकू शकतो. आता असा हे आपण कट मारला. याला कट कसा मारायचा म्हणजे याला कुठल्या साईडला मारायचं? याचं कसं पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज, याला 3-4 स्टेज असतात. ज्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटेल त्या ठिकाणी आपण याला कट मारून याला असा छाट मारावं लागते. हा झाला छाट याचा. याला पाचर कलम म्हणतात. याच कोणती याची एक साइड जुळायला पाहिजे आपल्याला. आता हे आपण याच्यावर कलम केलेली आहे. ही कलम बांधून तयार झालेली आहे. आता ही कलम आपल्याला 21 दिवसात 1 महिन्यात ही फुटते. हिला पहिली स्टेज येते, दुसरी स्टेज येते, म्हणजे पहिला शेंडा काढते, नंतर पुन्हा दुसरा शेंडा काढते. मग असं जवळजवळ 6 महिन्याचं झाड झाल्यानंतर इथं कापा पडायला सुरू होतो कुठेतरी या खोडाला. म्हणजे तिथं खोड बारीक होतंय. मग त्यावेळेस आपण ही एकजीव झाला म्हणून ही पट्टी धारदार ब्लेडनं एक गाठ कापायची आणि पूर्ण सोडून घ्यायची. पट्टी सोडून फेकली की ही कलम आपली मोठी मोठी होत जाते आणि याची 1 वर्षानंतर लागवड योग्य होते. आता ही आपली पट्टी सोडून तयार केलेली लावणीसाठी योग्य झालेली आहे. इथं ही आपण बांधलेली होती. आता हे इथं जोड आहे.
हा जोड आता परिपक्व झालेला आहे, याला काही आता अडचण नाही. आणि म्हणजे आपले इथपर्यंत स्टेज होती पहिली, याच्यानंतर हे एवढं फुटलं, हे एवढं फुटलं आणि आता हे नंतर एवढं फुटलं, म्हणजे आता याला तिसरी स्टेज आहे. ही कलम आता मरू शकत नाही.